ताई आहो तू कुठे गेली होती सकाळी? अरे बाबा रानात गेले होते र सोन्या. लई नुकसानी झाल्यात रानात, घरी येऊ वाटाना. सोयाबीन वाहून गेली, बराव फुटलेत, येरी बुजल्या पिल्या, सारं रान वाहून गेले इकडं तिकडं. काही नाही, कांदा वाहून गेला. काय करावं बाबा करमाना. अरे जीव सुद्धा वाटलं नाही र मला दिवसभर. आज काल पावसाने रानात जाऊन दिलं नाही, परवा दिवशी पावसाने रानात जाऊन नाही दिलं. काल थोडं ऊन पड गेले नाही म्हणलं. आज गेले बघायला तर रानातून घरी येऊ वाटाना. गुराला चारा नाही नीट राहिला. मका, कांदा, ऊसाचं नुकसान झालं. आपला सारा ऊस पाडलाय. सारे येरीत पाणी गेले. कवा येरी खाणं व्हायचं आपल्याला आता. लय वाईट झालं बाबा. काय करावा. किती शेतकऱ्याने कुठून आणायचं. रानात नाही पिकलं तर काय खायचं बाबा आता. आता खायला नाही. आता काय खावा आणि काय पिकन बाबड्या. पाऊस झालाय सगळीकडे. तिकडं बी बीडकड, तिकडं बी पाऊस झालाय म्हणते ते. सगळ्याकडे सगळ्या नद्या, गावाला लेकरं, माणसं, गुरं किती म्हशी वाहून गेल्यात बाबा. आपल्या शेतकऱ्याच्या आष्टीकड तिकडं केळीच्या बागा आणि ते किती नुकसान आहे त्यांना. जेवण करू वाटत नसते बिचाऱ्यांना. काय घरदार सगळे भांडे कुंडे, वह्या, कागद, पुस्तक सगळं. शाळेतले पुस्तक सुद्धा गेले तर. पण इथं आपल्या बघ ना रानात बी किती नुकसान झाले. लय अवघड आहे. लय पावसाने अतिवृष्टी अति पाऊस झाला. अति कधी नव्हता बाबा असा झाला रे. लय वाटलं झालं. तुझं पुस्तक हरवलं तर तू किती म्हणतोस माझं लगेच पुस्तक हरवलं, रडतो, सापडून दे. ते कसे बाळ रडतात म्हणतात माझे पुस्तक हरवले तर. सगळे वाहून गेलेत त्यांच्या पाण्यात. सगळ्या घरात त्यांच्या पाणी, धान्य सगळीकडे असंच झाले. बघितलंय तर करमाना बाय मला. कसे काय खातीन बाय आता. रानातच नाही पिकलं तर घरी कसं येईन आणि काय खावा मग. लई झालंय हे. ऐक ना. आपल्याकडे पाऊस का झाला? का झाला बाबा. काय ढग फुटला का काय झालं कुणास ठाऊक बाबा. तुला वाटते का भीती पाण्याची? काय पाणी आले का काय. साऱ्या रानाने पाणी. लय भीती वाटती. सोयाबीन सुद्धा नाही राहिली बाय. कुठंच सोयाबीन नाही राहिली. भीती वाटती. लई वाटलं झालं. कशाची? पाण्याची. पावसाची. एक वर्षी जर अशी नुकसान झाली तर 2 वर्ष शेतकरी वर येत नाही. काय शेतकऱ्याकडं खायासारखं. कसे जगीते माणसं लेकर. वैरणी नाही राहिल्या. काही सुद्धा नाही राहिलं. आता सोयाबीनची वर्षी आशा होती, कांद्याची आशा होती तर देवाने आशा मोड केली बाय त्याची. अवघड आहे. काय करावा. कसं होईन ती हो बाय. काय सरकार तरी काय काय भरून देईन बाय शेतकऱ्याला खायला. याच्यात आता लोकांनी हिंमत ठेवायला पाहिजे. कुणी आत्महत्या करतय, कुणी पेरूच्या बागा लावल्या होत्या, ऊस लावले होते, कुणी डाळिंबाच्या. झाले रानात गेले. पण धीर धरायला पाहिजे. मग आता नुकसान झालेलं माघारी नाही येणार. पण ते एवढी उडलेली लेकरं ते रडत येतं बघू वाटाना. ते रानात गेल्या बरी नाही यासारखं झाले बाई. जिकडं पावा तिकडं पाणीचे सरे रान वाव गेलेत. हिरीनी पाणी गेलंय. कधी येरी नीट करायचं. शेतकऱ्याचं सगळ्या ह्याचं हे होतं. पण शेतकऱ्याचं नुकसान तोच सगळ्या जगाला हे करतो. अन्न पुरवठा करतो. सगळ्या जगाचा पोषण. आणि त्याचीच आज एवढे हालत. शेतकरी त्याच्याकडे कुणाचं लक्ष नाही. शेतकरी आईबापच आहे. सगळ्याचा आईबाप आहे शेतकरी. तो एवढं त्या काळ्या आईची एवढी सेवा करतो. रात्रना दिवस झटतो आणि सगळ्यांसाठी हे धान्य तयार करतो ना. आज त्याच्यावर एवढी वाईट परिस्थिती आहे. अशाच काय शेतकऱ्याची कुठली आशा आहे की कुठून 2 रुपये येते ही आशा आहे का शेतकऱ्याला. त्याची सरकारने हे घ्यायला पाहिजे. घ्यावा बाय दखल सरकारने. रानात गेलं तर काही बी विचारित गड डोक्यात घरी वाटाणा वाटते. काय करावा काय नाही. कष्ट करून खतं घातले, ट्रॅक्टरने नांगारले, पाळ्या घातल्यात. कोणाकोणाकडे बैल येतं उली तिली करते. त्या बैलाला खायला सुद्धा काही नाही राहिलं राहणार आता.
अवघड आहे. काय करावं. ओली तिले धान्य होतं तर भिजू भिजू गेलंय. आता वाहून काय गेलेत यायचे का कोणाचे झाड रान बांध सगळे फुटू फुटू गेलेत. वाटोळं झालंय रानात. काय पेरायसारखं शेतकऱ्याचं लय राहिलंच नाही. नुकसान आहे, लय भयानक. लयच कठीण झालं बाई. हम्म. लयच पाऊस असा, कापसातनी पाऊस कापसाच्या नाही. तिकडं बीड जिल्ह्याकडे सुद्धा लोकांनी लाख लाख दीड दीड लाख रुपये त्याला लय खर्च नुकसान. केले तर लय आणि नुकसान सगळं झालं. लय अख्खाचे अख्खं पाण्याखाली आणि त्याला काहीच नाही. सगळं ह्याच्यात काय काय नाही. तुरी होत्या उलील्या ते तुरी गेल्यात पालथ्या पडून पार वाटोळ उभ्या नसत्यात राहतात ते वाहून गेले. अवघड. सोयाबीन गेल्या, नदीने सगळे सगळे पूर येऊ येऊ सगळे शेत फुटू फुटू गेले. कांदे गेले पार. कांदे नाही राहिले, काहीच नाही कांद्यात राहिले. अवघड आहे. लयच अवघड झालं. बीड जिल्हा बी लयच कठीण कठीण झालं बाई. बीड जिल्ह्यात बी म्हणते सारखे फोन येते ते इकडून तिकडून. हम्म. पाहुण्या रावळ्याचे रडतेत सगळे पाहुणे रावळे. त्यांचं मरणाचं असं लोकांनी विहिरी धरल्यात, घरं धरलेत आणि सारे रानाचं सारं पीक म्हणजे ह्या वर्षी त्यांना असं इतकं कष्ट करून खायला म्हणजे काही आता राहिलं लेकरं नाही. शाळेत जाते तर त्या लेकराचे दप्तर सुद्धा नाही राहिलं बाय. दप्तर सुद्धा भिजू काही भिजू गेले सुद्धा सगळे. राहिलं नाही, खायला सुद्धा नाही वाटोळं राहिलं. झालंय, त्यांच्या आज खायला एवढी नाही परिस्थिती बेकार झाली की शेतात बघितलं तर त्यांना असं हे होतंय, गुराला खायला नाही, माणसाला नाही राहिलं. झोप अशी येईना वेळ त्या शेतकऱ्यावर आली जो सगळ्यासाठी अन्न पुरवतो. आज त्याचेच इतके हाल बघवणं झाले. तर माझं तर डोकं दुखायला लागलं बा विचार करू करू. शेतकऱ्याची व्यथा एक शेतकरीच समजू शकतो. हे आपल्याला बघून सुद्धा आपल्याला असं टीव्हीत बातम्या ते ऐकून शेतकरी सगळ्या काय पाहुण्या आपण- रावळ्यांचे फोन ऐकून आपल्याला सुद्धा हे असं चांगलं वाटत नाही. आज एवढं म्हणजे ते आपण शेतकरी वाईट म्हणून वाटतंय. आपल्याला कळतंय ना बाई सगळं. आजी हा. आपल्याकडं पाऊस इतका किती झाला आपल्याकडं. आपल्या पूर आला होता नदीला. नदीला काय बाबा सगळीकडेच पाणी पाणीच आहे ना सगळं. आमच्या एवढं नुकसान. शाळेत लय मोठे पाणी साचले. लई साचले पाणी बाबा. शाळेत नको बाबा जाऊन द्या पुसून. पाऊस उघडूस तर नको बाबा शाळा आपल्याला आता.